इथे आहे, इथे असतात अँटीकोडॉन, म्हणून या लूपला म्हणतात अँटीकोडॉन लूप. नीट लक्ष द्या, याला म्हणतात अँटीकोडॉन लूप. बघा आता काय केलं, जे सायंटिस्ट होते त्यांनी एका वेगळ्या अँगलने याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे कसं आहे ऍक्च्युली. ही आर्म थोडी मोठी होऊन गेली. याला DHU लूप म्हणतात. लूप म्हणजे फुगा किंवा वळसा, तशा पद्धतीने दिसते आपला DHU लूप. याला म्हणतात T-Psi-C लूप आणि याचं नाव आहे अँटीकोडॉन लूप. आता सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्हाला लगेच लक्षात येईल, फटाफट समजेल कशा पद्धतीने याला डिस्क्राईब केले गेले. tRNA ला काय म्हणतो आपण? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ tRNA. tRNA इज कॉल्ड adapter molecule. tRNA is called adapter molecule. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन काढा. लगेच 2 मिनिटात तुम्हाला मी समजून सांगतो, पुन्हा प्रॉब्लेम येणारच नाही. मागच्या वर्षापर्यंतच्या सिलेबस मध्ये ह्याचं खूप डिटेल स्ट्रक्चर दिलेलं होतं आणि त्याच्यावर क्वेश्चन पण खूप विचारले जायचे. या वर्षापासून कदाचित क्वेश्चन एवढे डिटेल विचारलेच जाणार नाही, कारण त्यांनी दिलेलं नाही तर विचारणार नाही. इथे सिक्वेन्स एक असतो बाळांनो, CCA. हा सिक्वेन्स फिक्स लक्षात ठेवायचा. प्रत्येक साईटचं नाव नीट लक्षात ठेवा. एकाला म्हणतात DHU लूप, दुसऱ्याला म्हणतात T-Psi-C लूप आणि एक जो लूप आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे अँटीकोडॉन लूप. आता ऍक्च्युअली हा जर तसं बघायला गेलं, जेव्हा तयार झाला होता तेव्हा असाच तयार झाला होता, 5 प्राइम टू 3 प्राइम. ऍक्च्युअली हा तयार जेव्हा झाला होता तेव्हा असाच तयार झाला, 5 प्राइम टू 3 प्राइम. तेच आपण लिहिलं, फक्त अशी चक्कर मारून लिहिलेलं. बस काय करतोय आपण, फक्त चक्कर मारून लिहितोय. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता हा चालणार कसा हे नीट लक्षात घ्या. हा बेटा येऊन अटॅच होत असतो. हा काय होतो, रायबोसोमवर येऊन याच्या ह्या साईटवर, या ठिकाणी इथे बॉन्ड तयार होतो आणि या साईटवर इथे आल्यानंतर एक अमायनो ऍसिड इथे जॉईन होतो. हे बघा, दिस इज अमायनो ऍसिड. इथे जॉईनिंग होत असतं अमायनो ऍसिड. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं ते नीट लक्षात घ्या. हा जो अमायनो ऍसिड आहे, म्हणजे देर आर 20 टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड. इसेन्शियल अमायनो ऍसिड किती आहेत आपल्याकडे? देर आर 20 अमायनो ऍसिड. जे पूर्ण प्रोटीन बनवण्यासाठी सफिशियंट असतात असे अमायनो ऍसिडची संख्या किती आहे? 20. बरोबर. आता हे जे 20 अमायनो ऍसिड्स आहेत, हे 20 अमायनो ऍसिड्स बाळांनो तितकेच 20 टाइप्स ऑफ tRNA पण असतात. येतंय लक्षात सगळ्यांच्या? 20 टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड असतील तर 20 टाइप्स ऑफ tRNA, डिफरंट tRNA येऊन बाइंड करतील. ज्यावेळेला मी ऍक्च्युअली प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन तुम्हाला शिकवेल ना, त्यावेळेला एकदम सोपं आहे, तुम्हाला लगेच समजत जाईल. तर हे 20 टाइप ऑफ अमायनो ऍसिड, हे जे अमायनो ऍसिड असतात हे चार्जिंग होतं, यांचं चार्ज होतात किंवा ऍक्टिव्हेट होतात और गेट ऍक्टिव्हेटेड. यांना ऍक्टिव्हेट करावं लागतं. हे ऍक्टिव्हेट होऊन या ठिकाणी स्वतःची एनर्जी घेऊन इथे जॉईन होतात. अमायनो ऍसिड कडे कुठली अशी व्यवस्था नाहीये की अमायनो ऍसिड
की अमायनो ऍसिड बाळांनो स्वतः येऊन एखाद्या कोडॉन ट्रिपलेटला येऊन जॉईन करू शकतील, अशी व्यवस्था नाहीये. म्हणजे यांना यायचं जे ते आरएनए मॉलिक्यूल मार्फतच यायचं. म्हणजे ऍक्च्युअली प्रोटीन बनवण्यामध्ये हा अँटी कोडॉन जो लूप असतो, जो आपल्याकडे कोडॉन्स आहेत, लिसन व्हेरी केअरफुली, आपल्याकडे जे कोडॉन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट यांच्याकडे काय आहेत, अँटी कोडॉन्स. आणि ह्या अँटी कोडॉन्स आणि कोडॉन्स यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि तेव्हा तो अमायनो ऍसिड जॉईन होतो. तर तुम्हाला मी एक एक्झाम्पलने समजून सांगतो. आता डीएचयू लूप जो आहे, हा जो लूप आहे बेटा, हा लूप याला अमायनो ऍसिड जोडण्यासाठी यांचे सगळ्यांचे रोल आहेत. याचा रोल आणि याचा रोल त्या ठिकाणी येतो. आता हे दोन्ही लूप ज्या वेळेला या लूपने आयडेंटिफिकेशन होतं. हे लूप ऍक्च्युअली कशासाठी असतात आपल्या फार सिलेबस मध्ये डिटेलमध्ये नाहीये, पण हे जे लूप्स असतात या लूप्समुळे हा टीआरएनए जो आहे हा योग्य अमायनो ऍसिडला ओळखू शकतो. या टीआरएनएला बघा, हे फार म्हणजे असं कसं होत असेल, वी कॅनॉट इमॅजिन. म्हणजे याचं उत्तर सायंटिस्ट लोक सुद्धा कसे देऊ शकतील, मुश्किल आहे. तुम्ही विचार करा की एक टीआरएनए मॉलिक्यूल आहे, त्या टीआरएनए मॉलिक्यूलला हे माहिती आहे की माझ्याकडे अँटी कोडॉन काय आहे, मी कशासाठी कोड करतो हे टीआरएनएला माहिती. हा टीआरएनए सायटोप्लाझम मध्ये फिरतो आणि फिरून योग्य अमायनो ऍसिड शोधतो. लिसन व्हेरी केअरफुली. हा टीआरएनए जो आहे, हा टीआरएनए सायटोप्लाझम मध्ये फिरतो आणि आपल्याला मॅचिंग जो याच्याकडे अँटीकोडॉन आहे त्याला मॅचिंग अमायनो ऍसिड शोधतो. अमायनो ऍसिड शोधला की तो या ठिकाणी, याची साईट एकदम फिक्स आहे, 3rd प्राइम एंड वर CAA या ठिकाणी हे शेवटचा जो न्यूक्लिओटाइड आहे या ठिकाणी येऊन हा जॉईन होतो. येतंय लक्षात? म्हणजे ह्या ज्या दोन्ही आर्म्स आहेत, टी साय सू लूप आणि डीएचयू लूप, या दोन्ही आर्म्स आहेत, हे आर्म्स याला आयडेंटिफिकेशन मध्ये मदत करतात. आणि आयडेंटिफिकेशन मध्ये मदत करताना आता हा जो टीआरएनए आणि हे जे अमायनो ऍसिड्स आहेत यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्मेशन या ठिकाणी ऍक्च्युअली जिथे लक्षात ठेवा, जिथे बॉन्ड फॉर्मेशन होईल तिथे एनर्जीची रिक्वायरमेंट असते. आणि ते अमायनो ऍसिड आणि हा टीआरएनए एका ठिकाणी जेव्हा जवळ येतात तेव्हा याला पिकअप करतो, हा टीआरएनए याला पिकअप करतो, स्वतःवर जॉईन करून घेतो. जॉईन केलं की हा एमआरएनए तर ऑलरेडी आलेला असतो, तेव्हाच हा जात असतो. मग एमआरएनए जसा न्यूक्लियस मधून, इमॅजिन करा की न्यूक्लियस मधून एमआरएनए बाहेर आलेला आहे, बाहेर आल्याबरोबर यांना काम लागलं, यांनी ताबडतोब शोधायला सुरुवात केली. शोधल्यानंतर योग्य जो अमायनो ऍसिड होता तो याने डोक्यावर धारण केला, इथं स्वतःला जोडून घेतलं आणि आता तो माझा टर्न जसा येईल तसा मी तिथे जाऊन जॉईन करेल. अशा पद्धतीने याचं काम चाललेलं आहे. तर तुम्हाला विचारलं की डीएचयू आणि टी साय सी लूपचं रोल काय, तर आयडेंटिफिकेशन अँड जॉईनिंग मध्ये त्यांचा रोल असतो. ऍक्च्युअली काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथे जे एन्झाईम्स असतात त्या एन्झाईम्सला, ह्या जो उदाहरणा जोडणारे यांच्यासाठी एक एन्झाईम असतं, मी त्याचं नाव पुढे गेल्यावर लिहिणार आहे. अमायनो असाइल ट्रान्सफरेज नावाचा एन्झाईम असतं. त्या एन्झाईमला जोडून याला इथे जोडण्यासाठी यांचा फार मोठा रोल असतो. तर आपल्याला फार डिटेलमध्ये नाही जायचंय, तर आपल्याला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची टीआरएनएचं स्ट्रक्चर. आता महत्वाचं काय आपल्यासाठी की हा अँटीकोडॉन प्रकार काय असतो आणि अँटीकोडॉन म्हणजे कसे असतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन याला समजून घेऊ. बघा, आता याच्या खाली काय आहे, हा कशावर जॉईन होणार आहे ते नीट लक्षात घ्या. हा आहे आपला एमआरएनए. हा जो एमआरएनए बाळांनो, हा आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. हा आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. थोडासा छोटा काढतो कारण हा स्टार्टिंग कोडॉन, आपल्याला पहिले स्टार्टिंग कोडॉन पासून सुरुवात करायची. याच्या इकडच्या बाजूला यूटीआरच असतात, इकडच्या बाजूला अनट्रान्सलेटेड
रिजन्स असतात, ज्यांचं ट्रान्सलेशन होत नाही, ज्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचे प्रोटीन्स बनत नाही, असे रिजन्स, अशा प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात, यांना शॉर्ट मध्ये आपण म्हणतो UTR. जसे 5 प्राइम एंडला असतात तसे 3 प्राइम एंडला पण असतात, यांना पण आपण UTR म्हणतो. तुम्हाला विचारलं व्हॉट आर UTRs? UTRs that are untranslated regions which are present on mRNA before 5 prime end आणि आफ्टर 3 प्राइम एंड. यांचा रोल काय असतो? यांच्या रोल बद्दल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. दे gives stability and efficiency म्हणू, efficiency to mRNA to form bond with anticodon. आता अँटीकोडॉन काय असतात नीट लक्षात. समजा हा एक आपला पहिलं ट्रिपलेट आपला इथे आहे, 1 2 3 आणि स्टार्ट कोडॉन असतो आपला. नेहमी सांगा स्टार्ट कोडॉनचं नाव सांगा. AUG. काय असतो? मिथिओनिन. बरोबर. काय असतं? AUG. लक्षात ठेवायचं, AUG. बरोबर. आता AUG जो असेल, याला कशाने कोड केलं जाईल? कशाने कोड जाईल? आता नीट लक्षात घ्या. AUG. बरोबर. AUG आता याच्याकडे ह्या जीचं कशाची हे होणार आहे? सी. इथे काय येईल? ए. आणि इथे काय येईल? यू. बरोबर आहे. जमतंय का? बघा. बरोबर आहे ना. आता हा कसा येतो बघा. हा इथून, हा समजा हा mRNA ना, इथून नीट लक्ष द्या, मी कसं दाखवतो नीट लक्ष द्या. हा mRNA जसा याच्यावर स्मॉल युनिट असं इमॅजिन करा, तुम्हाला एक इमॅजिनेशन सांगतो. हा जसा येतो ना तसा याच्यावर एक स्मॉलर सब युनिट रायबोसोमचं येऊन याच्यावर जॉईन होतं. जॉईन झालं की हा खालचा जे डॉटेड दाखवलेलं आहे, दिस इज रायबोसोम, स्मॉलर युनिट. हा स्मॉलर युनिट जसा येऊन याला जॉईन करेल, जॉईन केलं की लगेच पहिला जो स्टार्ट कोडॉन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, AUG ने ज्याची सुरुवात झाली, मिथिओनिन. हा मिथिओनिन येऊन जसा इथे या ठिकाणी मिथिओनिन कोड करण्यासाठी मिथिओनिन या ठिकाणी रेडी असेल, तसं ताबडतोब याला मॅच करणारे कोडॉन्स घेऊन, याला मॅच करणारे अँटीकोडॉन्स घेऊन कोण घेणार आहे? tRNA. आणि tRNA येऊन यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन. आणि जसं बॉन्ड फॉर्मेशन होतं बाळांनो, तसं ताबडतोब हा अमायनो ऍसिड या ठिकाणी आलेलाच असतो. आता या अँगलने आता इकून जसा हा येतो तसा हा एक मोठं युनिट इथे येऊन दुसरं जॉईन होतं. इमॅजिन करा. आता हे आपण tRNA खूप मोठा काढल्यामुळे आपल्याला एवढं मोठं काढावं लागलं. हा आहे, दिस इज लार्जर सब युनिट ऑफ रायबोसोम. दिस इज लार्जर सब युनिट. आणि हा आहे स्मॉलर सब युनिट. दिस इज स्मॉलर सब युनिट. आता होणार काय की दरवेळेला हा जो रायबोसोम आहे, हा असा 3 ने सरकत जातो पुढे. 1 2 3, पुन्हा 3 ने सरकेल. 1 2 3. येतंय लक्षात? म्हणून याची पहिली स्टेप काय आहे? स्टार्ट करणं, इनिशिएशन. याच्यानंतर काय होणार आहे? इलॉंगेशन. आणि शेवटी काय होणार आहे? टर्मिनेशन. लक्षात येत आहे? म्हणजे इथून हा
जसा आपण जंप करतो बघा, कधी कधी मुलं लहान मुलं तुम्ही बघितलं असेल, असे कमरेवर हात ठेवून उड्या मारतात. एक ठराविक डिस्टन्स पार करतात. चालत जात नाही. ते जंप करत असतात. जंप करतात. तसं हा एक 3 कोडॉन घेतले की पुढचे 3 घेणार, पुढचे 3 घेणार, पुढचे 3 घेणार, पुढचे 3 घेणार. अशा पद्धतीने याचं चाललेलं असतं. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, की जो इथे सिक्वेन्स असेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सिक्वेन्स कोणाकडे असेल, टीआरएनए कडे असेल. आणि यालाच आपण काय म्हणत असतो, अँटी कोडॉन. याला आपण काय म्हणतो बाळांनो, अँटी कोडॉन. म्हणजे टीआरएनए कडे काय काय दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे अँटी कोडॉन आणि दुसरी गोष्ट आहे अमायनो ऍसिड. हे एवढं कळतंय का बोला? कमॉन, हे कळतंय का सगळ्यांना? आर यू गेटिंग दिस? आणि हे दिस टीआरएनए इज कॉल्ड ॲज अडॅप्टर मॉलिक्युल. कळतंय का सगळ्यांना? मला सांगा बरं, आर यू गेटिंग दिस? थंब पाठवा, थंब. चेतन दराडे, कळतंय का बाळा तुला? कमॉन. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये पायल जाधव पाठवते की कळतंय असं. फाल्गुनी, तुला कळतंय का? फाल्गुनी चौधरी, बेटा तू सोनल, तुम्ही पाठवता, तुम्ही सिम्पली यस लिहून पाठवत जा. तुम्ही काहीतरी सिम्बॉल पाठवता, तो याच्यामध्ये होत नाही, तो कॉम्प्युटरमध्ये मला दिसत नाही. आणि माझा तोंड जे ते आता मोबाईलकडे नाहीये ना, जे मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे, म्हणजे पाठीमागून हे चाललेलं असतं सगळं. ओके, आता काय लिहिलंय आपण नीट रीड करा. Scientists consider that there has be a mechanism in which tRNA will read the codon and also simultaneously bind with the amino acid. As amino acid does not have any special capacity, हे आपण समजून घेतलं, to read the codon. So tRNA is considered to as an adapter molecule. This role of tRNA was understood much later. अनेक दिवसांपर्यंत सायंटिस्ट लोकांना हे कळत नव्हतं की कशा पद्धतीने हा अमायनो ऍसिडची चेन तयार होत असते, कोण मदत करतं याला, हे कळत नव्हतं. आणि मग बऱ्याच उशिरा ही गोष्ट लक्षात आली. आता नीट लक्ष द्या. आता जे मॉडेल आपण दाखवलेलं आहे, दिस इज कॉल्ड ॲज क्लोव्हर लीफ मॉडेल. ही गोष्ट लक्षात ठेवा, दिस इज क्लोव्हर लीफ मॉडेल. क्लोव्हर लीफ मॉडेल. आणखी एखादा मॉडेल असतं का? तर आणखी मॉडेल्स असतात. एक हेअर पिन मॉडेल असतं. एक जे असतं बाळांनो, सेम असतं. एक असं हेअर पिन मॉडेल असतं. मागच्या वर्षाच्या सिलेबस पर्यंत ते होतं. पुन्हा इथे तुम्ही, दिस इज कॉल्ड एज हेअर पिन मॉडेल. इन्फॉर्मेशन साठी लक्षात ठेवायला हरकत नाही. इथे अँटीकोडॉन लूप होता, पुन्हा हा आला 5 प्राइम एंड, हा आला 3 प्राइम एंड, आणि इथे पुन्हा सी सी ए सिक्वेन्स, आणि या ठिकाणी हा जॉईन होतो अमायनो ऍसिड. असे 2 प्रकारचे मॉडेल सायंटिस्ट लोकांनी प्रपोज केलेले होते. सगळ्यांना लक्षात येत आहे? आता हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल सगळ्यात जास्त प्रचलित आहे. दिस इज कॉल्ड एज क्लोव्हर लीफ मॉडेल. आता काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. सगळ्यांनी ना टेक्स्टबुक ठेवत जा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. क्लोव्हर लीफ स्ट्रक्चर 2 dimension of a tRNA possess an anticodon loop that has base complementary to the codon. It is called anticodon. It shows amino acid acceptor end, 3 prime end ला नेहमी amino acid accept होतो, having unpaired CCA base. Unpaired CCA base. अनपेअर्ड CCA. बाकीचे कसे आहेत ते बघा, इथं पेअरिंग झालेलं आहे. इथे पेअरिंग झालेलं आहे. इथे सगळं पेअरिंग झालेलं असतं. आणि या ठिकाणी असे न्यूक्लिओटाइड्स असतात बाळांनो, असे न्यूक्लिओटाइड्स असतात की ज्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बेस पेअरिंग त्यांच्यामध्येच होतं, जे कॉम्प्लिमेंटरी असतात एकमेकांचे. येतंय लक्षात? तर हा जो लूप तयार होतो, लूप तयार होण्याचं कारण काय आहे?
इथेही असंच झालं असतं ना, असंच होऊ शकलं असतं. म्हणजे क्रॉस बनला असता प्रॉपरली, असं बनलं असतं. पण असं न बनता हे काय झालेलं आहे, हे लूप बनवला यांनी. लूप बनवला याचा अर्थ काय? लूप बनवला याचा अर्थ इथे जे सिक्वेन्सेस आहेत, इथे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, दे आर नॉट कॉम्प्लिमेंटरी, म्हणून लूपचं फॉर्मेशन झालेलं आहे. आता काय म्हणतोय, इट शोज अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर एंड 3' एंड हॅव्हिंग अनपेअर्ड सीसीए बेस दॅट इज अमायनो ऍसिड बाइंडिंग साईट. तुम्हाला विचारलं की याच्यात अमायनो ऍसिड बाइंडिंग साईट कोणती आहे, तर दॅट इज 3' एंड ऑफ टीआरएनए. आता नीट लक्ष द्या. to which the amino acid binds. For every amino acid, there is a specific tRNA. जे मी वाक्य बोललोय हे अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक अमायनो ऍसिड साठी सेपरेट टीआरएनए असतो. दॅट इज गिवन हिअर. बघा काय म्हणतोय, फॉर एव्हरी अमायनो ऍसिड देर इज अ स्पेसिफिक टीआरएनए. इनिशिएटर टीआरएनए इज स्पेसिफिक टू मेथिओनिन. इनिशिएटर टीआरएनए जो असतो तो मेथिओनिन साठी असतो. फक्त प्रोकॅरियोट्स मध्ये लिहून ठेवा, जे मी लिहून देतो ना इथं असं स्टार लिहून, तर दॅट आर ऍक्च्युअली एमसीक्यू. इन प्रोकॅरियोट्स it is formylated methionine. हा एवढासा फरक आहे, पण तुमचे 4 मार्क मिथिओनिन, तुमचे 4 मार्क मिळू शकतो. प्रोकॅरियोट्स मध्ये कोणतं असेल, फॉर्माइल, आणि युकॅरियोट्स मध्ये कसे असेल, नुसतं मिथिओनिन. फॉर्माइल मिथिओनिन असेल तर प्रोकॅरियोट, आणि फॉर्माइल मिथिओनिन नसेल, नुसतं मिथिओनिन असेल तर युकॅरियोट. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काय म्हणतोय बघा, इनिशिएटर टीआरएनए इज स्पेसिफिक फॉर मिथिओनिन. देअर आर नो टीआरएनए फॉर स्टॉप कोडॉन. नीट लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. टीआरएनए, आता एक स्टॉप कोडॉन्स कोणकोणते असतात तुम्हाला लक्षात आहे का? आर यू गेटिंग दिस? स्टॉप कोडॉन्स कोणकोणते असतात त्याची एक ट्रिक देतो, तुम्ही विसरणार नाही कधी. ट्रिक देतो. इट हॅज बीन टॉट बाय मेनी टीचर्स. हे बघा असा सिक्वेन्स आहे ना, यू ए ए, हे कोणत्याही अमायनो ऍसिडला कोड करत नाही. यू ए जी, यू जी ए. ठीक आहे, हे 3 जे आहेत हे काय असतात, स्टॉप कोडॉन. दीज 3 आर स्टॉप कोडॉन. आणि लिहून ठेवा, डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ऍसिड. ठीक आहे. आता याला लक्षात कसं ठेवायचं. ऊ स्टँड्स फॉर उल्लू. हिंदीमध्ये उल्लू तुम्हाला माहिती आहे. आर यू नोईंग उल्लू? उल्लू माहिती आहे सगळ्यांना. उल्लू कोणाला म्हणतात? आऊल. आऊलला. तर आता काय लिहायचंय, उल्लू. उल्लू आया आया, उल्लू आया आया, यू ए ए. उल्लू आया गया, उल्लू आया गया. आणि तिसरा आहे उल्लू गया आया. ही ट्रिक लक्षात ठेवायची, कधीच विसरणार नाही तुम्ही. उल्लू आया आया, उल्लू आया गया, उल्लू गया आया. हे जर 3 लक्षात ठेवले तर तुम्हाला सगळे स्टॉप कोडॉन्स कायमस्वरूपी लक्षात राहतात. बरोबर. त्याच्यानंतर स्टार्ट साठी लक्षात ठेवायचे आओजी. दिस इज स्टार्ट कोडॉन. इट कोड्स फॉर मिथिओनिन. लक्षात आला असेल आय थिंक. आता कॅन यू टेल, there are no tRNAs for stop codons in the actual structure. The tRNA molecule looks like a inverted L. 3-dimensional structure वरती दाखवलेलं आहे 4.14 फिगर मध्ये. Why tRNA is called as adapter molecule? Now you know. काय याला adapter molecule म्हणतात, याचा आन्सर आता तुम्ही सहज करू शकता.
Can you recall? Name different types of RNAs. Name the site of protein synthesis. Which molecule carries information of protein synthesis from gene? Which molecule carries amino acid from cytoplasm to ribosome? ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर I have given आणि you can simply answer them. Very simple questions. आता ट्रान्सलेशन मशिनरी कशी असते दॅट वी आर गोइंग टू. आता ट्रान्सलेशन साठी काय लागतात ते मी 2 मिनिटात देऊ. हेडिंग देऊ. मशिनरी फॉर ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन साठी मशिनरी काय काय लागते? मशिनरी फॉर ट्रान्सलेशन. Machinery required for translation. प्रॉपरली लिहूया. एक पण सुटता कामा नये कारण प्रत्येकाचा रोल आहे. काय लागेल? सगळ्यात पहिले काय लागेल? RNA. काय लागतो बाळांनो? RNA. RNA जे असतात ते आपल्याला माहिती RNA लागतो कारण याच्यात प्रोटीन पण असतं आणि RNA पण असतो. रायबोसोमल RNA म्हणतात त्याला. त्याच्यानंतर दुसरा लागतो tRNA. तिसरं लागतं mRNA. हे 3 अतिशय आवश्यक आहेत. RNA. आता लक्षात ठेवा RNA ला आपल्या 11वीच्या पुस्तकात जर NCERT मध्ये दिलेलं आहे. रायबोसोम्स are called protein machinery of the cell. Protein machinery किंवा मशिनरी वर नाही फॅक्टरी आहे. प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. सगळं तयार असेल आणि रायबोसोम्स नसतील तर कोणीही प्रोटीन बनवू शकत नाही. रायबोसोम्स आर कॉल्ड ॲज प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. आता नीट लक्ष द्या. मशिनरीचा पहिला पार्ट आपण पाहिला. दुसरा पार्ट हे चौथा आहे रायबोसोम्स लागतात. रायबोसोम्स जे असतात रायबोसोम्स आणि RNA यांच्यामध्ये फरक आहे. RNA इट इज द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. आलं लक्षात? RNA इट इज द सिक्वेन्स ऑफ. रायबोसोम आणि RNA जेव्हा एकत्र येतात म्हणजे RNA प्लस प्रोटीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते बनवतात रायबोसोम्स. आणि इन प्रोकॅरियोट्स इट इज 70S टाइप. In prokaryotes it is 70S type and in eukaryotes it is 80S type. In eukaryotes it is 80S type. आता याच्यामध्ये 2 सब युनिट असतात. आपल्याला माहिती आहे 60S 40S या 2 युनिट पासून बनलेलं असतं. इथे किती असतात? 50S 30S. ठीक आहे. आता रायबोसोम्स पुढे काय लागत असतं बाळांनो? पुढे लागत असतं लिहा. पुढे लागत असतं मॅग्नेशियम आयन्स. याच्याशिवाय जॉईनिंग होत नाही. मॅग्नेशियम आयन्स. हे लागत असतात. कशासाठी लागतात? फॉर जॉईनिंग ऑफ लार्जर and smaller subunits. For larger and smaller subunits यांचे जॉईनिंग आयन्स शिवाय होऊ शकत नाही. आणखी काय लागतं? हे सगळं असेल परंतु
जर अमायनो ऍसिड नसतील तर चालणार आहे का? बिलकुल नाही. तर लिहा अमायनो ऍसिड्स लागतील. कुठे प्रेझेंट असतील अमायनो ऍसिड सांगा, पटकन सांगा. इन बोथ प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स कुठे प्रेझेंट असतील? बोला. सायटोप्लाझम. व्हेरी गुड. सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम. आणखी काय लागणार आहे? लिहा अमायनो ऍसाइल tRNA synthase enzyme. Amino acyl tRNA synthetase एन्झाईम. अतिशय महत्वाचं एन्झाईम बाळांनो, हेच tRNA ला जोडत असतं. tRNA ला आणि अमायनो ऍसिडला जोडत असतं. लिहा पुढचं. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड रिलीज फॅक्टर. इनिशिएशन, elongation and release factors. एवढी साधन सामग्री लागते तेव्हा ट्रान्सलेशन सुरू होतं. एवढी साधन सामग्री लागते तेव्हा ट्रान्सलेशन सुरू होतं. आता उद्या आपण हे जे रायबोसोमचं जे स्ट्रक्चर आहे, तर हे लार्जर सब युनिट मध्ये 3 साइट असतात. ए साइट, पी साइट, ई साइट. दिस इज ई साइट, एक्झिट साइट. दिस इज पेप्टाइड बॉन्ड बनवणारी पी साइट. हे अमायनो असायलेशन किंवा अमायनो ऍसिड येतात ती जागा, दॅट इज ए साइट. अशा 3 साइट असतात. हा समजा mRNA चा स्ट्रँड आहे, त्याच्यावर हा असतो असा. दिस इज स्मॉलर सब युनिट. दिस इज लार्जर सब युनिट. आणि याच्यात न बाळांना मी आता फक्त रफ आयडिया देतोय तुम्हाला. तर या ठिकाणी असा इमॅजिन करा की समजा हा tRNA, मी tRNA असाही दाखवू शकतो. असा दरवेळेला एवढी सगळी डिझायनिंग काढावी लागेल असं दाखवू शकतो, परंतु याच्याऐवजी मी एक सिंपल वेने दाखवतो. समजून घेण्याचं आहे ना आपल्याला, काही फार त्याला डिझाईनच्या मागे नाही लागायचं. तर हे असं आहे असं समजा, आणि याच्या डोक्यावर असा अमायनो ऍसिड बसलेला आहे. तर अशा पद्धतीने एक एक अमायनो ऍसिड या ठिकाणी येऊन जॉईन होतो. हा एक एक अमायनो ऍसिड जॉईन होतो. त्याच्यानंतर हा एक पुढे गेलेला असतो, आणि हा एक जो रिकामा, म्हणजे हा अमायनो ऍसिड इथे सोडून हे जे रिकामा tRNA असतो हा बाहेर टाकला जातो एक्झिट साइट मध्ये. म्हणजे दर वेळेला हे मशीन ह्या दिशेने अशी पुढे 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 3 कोडॉन रीड करत जाते. म्हणून त्याला मशिनरी वर्ड यूज केलेला आहे. बघा काय वर्ड यूज केला? मशिनरी. हे 3 कोडॉन 3 कोडॉन 3 कोडॉन पुढे जात जाईल आणि ही चेन अशी इलॉंगेट होत जाते. उद्या मी तुम्हाला शिकवणार की हा बॉन्ड कसा असतो असा. आता एक एक अमायनो ऍसिड एक एक अमायनो ऍसिड एक एक अमायनो ऍसिड एक एक अमायनो ऍसिड येऊन जॉईन होतो. एक एक एक्झिट साइट वरनं एक एक tRNA बाहेर पडत जातो, आणि पुढे पुढे जसं हे मशिनरी पुढे पुढे जाते, तर टर्मिनेशन कोडॉन येईपर्यंत UAA, UAG, UGA येईपर्यंत हे चालू असतं. कशा पद्धतीने होतं त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. कशा पद्धतीने होतं दॅट वी विल स्टडी टुमॉरो. थँक्यू. तुम्हाला आयडिया आली असेल, आता वाचल्यानंतर तुम्हाला कळेल.